स्वामी समर्थ. मी स्नेहल. आज आपण बघणार आहोत 1 वर्षाच्या मुलीसाठी हा सुंदर असा फॅन्सी विथ ट्रेडिशनल असा कॉर्सेट बघणार आहोत. मी पैठणीपासून हा शिवलेला आहे. तर मी त्याचा टॉप कट करण्यासाठी मी इथे बटर क्रेपचं अस्तर सगळीकडे वापरलेलं आहे. तर मी 4 फोल्ड करून घेतलेलं आहे हे कापड. वरची बाजू आहे ही इक्वल करून घेऊया आणि मला 7.5 इंच टॉपची उंची तयार पाहिजे, प्लस 1 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 8.5 इंचावरती मी मार्क केलेला आहे. 2 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. आपल्याला इथे शोल्डर घ्यायचं नाही आहे. आता इथे आर्म होल म्हणजेच मुंडा घेतलेला आहे 4 इंच. छाती घेरचा चौथा भाग प्लस 2 इंच म्हणजे 7 इंच मी इथे छाती घेर घेतलेला आहे. 6.5 इंच कमर घेर. आता मुंड्याचा आकार देताना मी इथे दाखवला आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आपल्याला इथे शोल्डर नाही आहे, त्यामुळे मुंड्यापासून आपल्याला छाती घेरपर्यंत आपल्याला मुंड्याचा आकार घ्यायचा आहे. हे सगळं कट करून घ्यायचं आहे. आता गळा उंची आपण घेतलेली नाही आहे, तर गळा उंची फक्त आपल्याला इथे अर्धा इंच खाली घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने गोलाकार करून आपण कट करून घेऊया. अगदीच सिंपल आहे कटिंग, पण इतका सुंदर आणि फॅन्सी असा हा टॉप तयार होतो. तुम्ही याच्या खाली स्कर्टसुद्धा शिवू शकता. तर आता आपण पॅन्टचं कटिंग करूया. तर त्यासाठी सुद्धा मी 4 फोल्ड करून कापड घेतलेला आहे. वरची बाजू आपण इक्वल करून घेऊया. 2 इंचाचा बेल्ट आपल्याला इथे पाहिजे, म्हणून 2 इंचावरती एक मार्क करून घेऊया, म्हणजे आपण त्यामध्ये इलॅस्टिक घालू शकतो. आता या 2 इंचाच्या खालची बाजू आहे त्याच्यापासून आपण मेजरमेंट घेऊया. तर कमरेला आपल्याला हिप साईज प्लस 3 इंच घ्यायचं आहे म्हणजे 8 इंच, आणि उंचीसुद्धा किस्तक उंचीसुद्धा मी 8 इंच घेतलेली आहे, वरती 2 इंच सोडून. आता आपण आकार देऊन घ्यायचा आहे आणि पॅन्टची उंची 15 इंच प्लस 1 इंच शिलाई मार्जिन आणि बॉटम घेर आहे तो मी 7.5 इंच घेतलेला आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बॉटम घेर घेऊ शकता. तर अशा पद्धतीने इतकं सिंपल आणि झटपट होणारं हे पॅन्टचं कटिंग आहे. तर अशा पद्धतीने फटाफट आपलं पॅन्ट कटिंग झालेलं आहे. कटिंग पार्ट सगळा झालेला आहे. तर मी मेन फॅब्रिकवरती सुद्धा अशा पद्धतीने टॉपचं आणि पॅन्टचं कटिंग करून घेतलेलं आहे. सिंपल आहे त्यामुळे मी दाखवत बसले नाही. आता त्याला आपण अशा पिना लावून जे मुंडा आहे तिथे आणि खालची बाजू आहे तिथे अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. गळ्याची बाजू आणि जी फिटिंगची बाजू आहे ती तशीच ओपन ठेवायची. आता मुंडा आहे तिथे गोलाकार आकार असला की छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आणि कापड पलटी करून घ्यायचं. एकदम सुंदर फिनिशिंगमध्ये आपलं हे कापड पलटी होईल. आपलं जे प्रोडक्ट बनणार आहे ते खूप सुंदर फिनिशिंगमध्ये होईल. तर मी दोन्ही पार्ट पुढचा आणि पाठीमागचा सेम तयार करून घेतलेला आहे. ची जी मागची बाजू आहे त्याला आपल्याला हुक बसवायचे आहेत. तर त्यासाठी मी मधून कट करून घेतलेला आहे आणि नॉर्मल आपण ब्लाऊजसाठी जी हुक पट्टी लूक पट्टी अशी लावतो त्या पद्धतीने सिंपल आहे. तर ती पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. तर हुक लावण्यासाठी 2 ते 2.5 इंचाची पट्टी काढून घ्यायची आणि अशी लावून घ्यायची. आणि जे काजी बनवायचे आहेत हुक पट्टी लूक पट्टी असते ती मी 3 इंच घेतलेली आहे आणि ते सुद्धा अगदी सिंपल आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही इथे हुक किंवा बटन लावू शकता. तर अशा पद्धतीने हे पाठीमागची बाजूसुद्धा तयार झालेली आहे. आता आपल्याला कॉलर लावायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला कॉलर किती पाहिजे हे कळण्यासाठी आपण मेजरमेंट घेऊयात. तर मी जे जे पार्ट आहेत ते अशा पद्धतीने मेजर करून घेते प्रत्येक पार्टला, आणि एकूण किती आपलं हे कॉलरसाठी कापड लागणार आहे आणि प्लस आपल्याला एक्स्ट्रा कापड घ्यायचं आहे इथे. तर मला इथे 9 इंचाची कॉलर लागणार आहे, पण मी इथे 14 इंचाचं कापड घेतलेलं आहे. तर का घ्यायचं आहे हे आपल्याला पुढे समजेलच. 3 इंच उंचीचं आणि 14 इंच लांबीचं असं मी कापड घेतलेलं आहे. त्याला कॅनव्हास चिकटवून घेतलेला आहे आणि लावण्याची इतकी सोपी पद्धत मी तुम्हाला इथे सांगणार आहे, कारण मला स्वतःलाच कॉलर लावायला फारशी आवडत नाही, पण त्यातली त्यात मी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते आणि मी सुद्धा स्वतःला शिकवण्याचा प्रयत्न करते की सोप्या पद्धतीने आपण कशी लावू शकतो. तर अगदीच सोपी पद्धत मी इथे सांगितलेली आहे. पाठीमागच्या दोन्ही बाजू आहेत त्या काठांना आपल्याला अशा पद्धतीने लावून पिन लावून प्रॉपर सिक्युअर करून घ्यायच्यात. जो उरलेला भाग आहे त्याचा मध्य काढायचा. जो पुढचा भाग आहे टॉपचा तो अशा पद्धतीने मध्य काढून त्या मध्यवरती ठेवायचा आहे आणि पिनने एकदम प्रॉपर पॅक करून घ्यायचं आहे. त्यामुळे इतकी झटपट शिलाई होऊन जाते आणि कुठेही कापड सरकत नाही.
तर अशा पद्धतीने ही पहिल्यांदा लावून घेतलं आणि जे कॉर्नर्स आहेत ते कट करून घ्यायचे आणि हे पलटी करून फक्त फिनिशिंगमध्ये आपल्याला ही कॉलर आहे ती परत शिलाई करून त्यावरती फोल्ड करायची. इतकी इझी पद्धत आहे ही आणि तुम्हाला पहिल्यांदा जरी लावत असाल तरीही समजेल असं मला वाटतं, कारण मी त्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप सुंदर आणि फिनिशिंगमध्ये ही कॉलर बघू शकता तुम्ही. पाठीमागून आणि पुढून सुद्धा इतकी सुंदर फिनिशिंगमध्ये ही कॉलर लागलेली आहे. आता आपल्याला सिंपल आहे फिटिंग करून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा मी अशी सरळ बाजू ठेवून फिटिंग केलं आणि त्यानंतर पलटी करून आपल्याला आतून फिटिंग करून घ्यायचं आहे. यामुळे कुठेच इथे धागा टोचणार नाही बाळाला टॉप घातल्यानंतर. त्यामुळे अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे. आता आपण पॅन्ट शिवूया. तर पॅन्ट इतकी इझी आहे शिवण्यासाठी. तर खालच्या बाजूला जे बॉटमचा आहे तर सरळ बाजूवरती आपण अस्तर ठेवायचं आहे, शिलाई द्यायची आहे, पलटी करायचं आहे, नंतर सगळ्या बाजूंनी शिलाई देऊन घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा पार्ट आहे तो काढून घ्यायचा आहे. आता दोन्ही एकावर एक पार्ट ठेवायचेत. 2 बाजू लागतात आपल्याला आणि दोन्हींचे किस्तक आहेत ते जोडून घ्यायचेत. आता अशा पद्धतीने सरळ करायचं आहे आणि दोन्ही पाय आहेत त्याच्यावरती फक्त शिलाई देऊन घ्यायची आहे. पॅन्ट शिवण्या इतकं इझी काहीही असू शकत नाही मला वाटतं. स्कर्टपेक्षा सुद्धा फास्ट आपल्याला पॅन्ट शिवून होते. आता वरच्या बाजूला आपल्याला इलास्टिक लावायचं आहे. तर पहिल्यांदा 1/2 इंचावरती आपण फोल्ड करून घेऊया, म्हणजे धागे सगळे आतमध्ये जातील. आणि आता इलास्टिक कट करायचं आहे. तर जेवढी कमर घेर आहे आपली त्याच्यापेक्षा 3 इंच कमी आणि प्लस 1 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे, कारण आपल्याला जॉईन करण्यासाठी आपलं 1 इंच जाणार आहे. तर अशा पद्धतीने मी 17 इंचाचं इलास्टिक घेतलेलं आहे, जॉईन करून घेतलेलं आहे. आणि आता मी दाखवते त्या पद्धतीने फक्त इलास्टिक ठेवायचं आहे, त्याच्यावरून फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची. इतकी झटपट ही पॅन्ट रेडी झालेली आहे. हा ड्रेस तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, एक कमेंट. तुम्हाला अजून असे दुसऱ्या एजमधले ड्रेस बघायला आवडतील का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.